रायगड जिल्ह्यातल्या 10 नगर परिषदच्या निवडणूक आज सुरू झालेल्या आहे। आज मतदान आहे। आपण रायगड जिल्ह्यातल्या महाडमध्ये आपण इथं आलेलो आहे। आज सकाळी 7 वाजल्यापासून मतदान सुरू झालेले आहे। आपण बघू शकतो पूर्ण या मतदानासाठी लाईन सुरू झालेली आहे। महाडमधलं हे प्रभाग क्रमांक 2 मध्ये आपण आहोत। पण सकाळी 7 वाजल्यापासून 3 ते 4 मशीन या ठिकाणी बंद पडलेले आहेत। पण आता तहसीलदार या ठिकाणी आलेले आहेत। चेकिंग सुरू होईल। आपण इथे मतदार आहेत त्यांना आपण विचारूया। सकाळपासून तुम्ही इथं आलेलात तर काय वाटतं, मतदान केलं तुम्ही? मशीन बिघडलं होतं? मशीन बिघडलेलं आहे हा, आणि त्याचा काय ते उत्तरच देत नाही अजून, काय चालू कधी चालू होईल ते। त्यामुळे लोकांचा घोळ झालेला आहे आणि बरीच मोठी लाईन लागलेली आहे। लोक कंटाळून घरी चाललेले आहेत। तर आमचं एवढं मत आहे की टाइम तरी वाढून देण्यात यावे। सकाळपासून किती वेळा मशीन बंद पडली? नाही, आम्ही एकदाच बंद पडली पण ती अजून चालूच नाही झाली। जवळजवळ 1.5-2 तास झाले अजून मशीन बंद आहे। तर ताबडतोब चालू व्हावी ही आमची आशा आहे। खरंच आपण या ठिकाणी सकाळपासून 3 ते 4 वेळा मशीन बंद पडलेले आहे। लाईन मतदारांची या ठिकाणी लागलेली आहे। तहसीलदारांनी लवकरात लवकर हे मशीनाची व्यवस्था करावी। मशीन बंद पडत आहेत, मशीन बदलून देत आहेत। मी आता तहसीलदारांकडे चर्चा केली। तहसीलदारांनी मान्य केलं की बोलले काही मशीनी बंद पडल्यानंतर आम्ही त्यांना लगेच रिप्लेसमेंट करतोय। परंतु ठीक आहे, थोडंफार अडचण झालेली आहे। कारण मग लोक येतात, लाईनीला राहत आहेत आणि मशीन बंद पडली, काही लोक परत पण जात आहेत। त्यामुळे काही ठिकाणी अडचण आहे। तर आमची मागणी आहे त्याच्यावरती जेवढा वेळ मशीन बंद पडेल तेवढा वेळ पुढं वाढवून द्यावा। म्हणजे 6च्या नंतर जरी आम्हाला जर मतदार असले तर त्यांनी ते वाढवून द्यावं, हे माझी त्यांना विनंती। शेठ, रायगड जिल्ह्यात आज सकाळपासून जो मतदानाला प्रतिसाद मिळतोय, तर कशा पद्धतीनं शिवसेनेला या वेळेच्या निवडणुकीत जेवढ्या ठिकाणी शिवसेनेने आपले उमेदवार उभे केलेले आहेत आणि युतीचे जे असतील ते सगळे निवडून येतील अशी आम्हाला पूर्ण खात्री आहे आणि त्याप्रमाणे वाटचाल सुरू आहे। आता महाडचं वातावरण तुम्ही बघताय। मतदारांना पण विचारा, कार्यकर्त्यांना विचारा, उत्साहाचं वातावरण आहे। कारण रात्री काल एकच हातोडा मारलाय आम्ही आणि तो सक्सेसफुल झालेला आहे। मोहन जाधव, न्यूज 18 लोकमत, रायगड।